वृषभ राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मंगळ तुळ राशीत भ्रमण करणार आहे। या आठवड्यात मंगळ शुक्र राशीच्या तुळ राशीत भ्रमण करेल। मंगळ आणि शुक्र यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे म्हटले जाते। यासोबतच मंगळ आणि गुरुचा नवपंचम योग देखील तयार होईल। अशा परिस्थितीत वृषभ राशींना ग्रहांच्या या शुभस्थानाचा सर्वाधिक फायदा होईल। या राशींना भाग्यवान नक्षत्र आज उच्च असेल। आर्थिक लाभ मिळवण्यासोबतच या राशीला या आठवड्यात काही मोठे यश मिळेल। एकंदरीत या राशींची स्वप्ने सत्यात उतरताना दिसतील। चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा भाग्यशाली ठरणार आहे। या आठवड्यात नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुमचे म्हणणे उघडपणे मांडाल। पैशाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याइतके तुम्ही श्रीमंत व्हाल। नोकरीत तुमची सर्वोत्तम कामगिरी द्याल। तुमचे आरोग्य चांगले राहील। या आठवड्याची सुरुवात जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने होऊ शकते, परंतु हे तुम्हाला खरोखर काय महत्त्वाचे आहे ते शिकवेल। आराम किंवा जुन्या पद्धतीने चिकटून राहू नका। वाढीसाठी पावले उचला। आठवड्याच्या मध्यात प्रेम किंवा आत्मसन्मानाशी संबंधित बाबींमध्ये भावना अधिक तीव्र होतील। काम किंवा पैशातील लहान जोखीम प्रगती आणू शकतात। आठवड्याच्या शेवटी शांती आणि निसर्गाशी स्वतःला जोडा, यामुळे तुमच्या मनाला स्थिरता मिळेल। या आठवड्यात वृषभ राशीच्या महिलांसाठी काही मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात, परंतु जर खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला मिळणारे पैसे तोट्यात बदलू शकतात। या आठवड्यात चंद्र 8 सप्टेंबर पर्यंत कुंभ राशीत राहील। त्यानंतर 10 सप्टेंबर पर्यंत मीन राशीत, 12 सप्टेंबर पर्यंत मेष राशीत आणि 14 सप्टेंबर पर्यंत वृषभ राशीत राहील। शुक्र कर्क राशीत स्थित आहे, त्यामुळे नातेसंबंध आणि कुटुंबाशी संबंधित बाबींवर अधिक परिणाम होईल। वृषभ राशीच्या महिला या आठवड्यात नातेसंबंधांबद्दल थोड्या गोंधळलेल्या असू शकतात। अविवाहित महिलांसाठी बुधवारी नवीन व्यक्तीशी संभाषण सुरू होऊ शकते, जे मनोरंजक ठरेल, परंतु विश्वासासाठी वेळ लागेल। शुक्रवारी तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते किंवा संदेश मिळू शकतो, जो तुम्हाला जुन्या नातेसंबंधांची आठवण करून देईल। विवाहित किंवा वचनबद्ध महिला सोमवार आणि मंगळवार दरम्यान त्यांच्या जोडीदाराशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गंभीर चर्चा करतील। शनिवारी नात्यात स्थिरता किंवा अंतर असू शकते, परंतु जर तुम्ही शांत राहिलात तर गोष्टी सुधारतील। अपेक्षा कमी ठेवण्याने आठवडाभर गोष्टी पुढे ढकलणे हानिकारक ठरेल। वृषभ राशीच्या महिलांसाठी या आठवड्यात त्यांच्या कारकिर्दीत व्यस्त आणि यशस्वी राहील। मंगळ तुळ राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्रवारपासून कामाचा ताण वाढेल आणि सहकाऱ्यांशी समन्वय आवश्यक असेल। सोमवारी तुम्हाला बैठक किंवा सादरीकरणात तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळेल। बुधवारी जुन्या क्लायंट किंवा कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक महिला गुरुवारी महिला जोडीदारासोबत नवीन कल्पनेवर काम करू शकतील। शनिवार हा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य असेल। नेटवर्किंग क्रियाकलाप फायदेशीर ठरतील। वृषभ राशीच्या महिलांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मिश्रित राहील। मंगळवारी अचानक घरगुती खर्चात वाढ होऊ शकतो, ज्यामुळे बजेटवर परिणाम होईल। गुरुवारी दीर्घ मुदतीसाठी मालमत्ता खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची संधी मिळेल। शुक्रवारी मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे उधार घेण्याची किंवा उधार देण्याची परिस्थिती असू शकते। वृषभ राशी आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीतील चंद्र तुम्हाला उदारता, शक्ती आणि निष्ठा प्रदान करतो। तुम्ही मर्यादा ओलांडत आहात, त्यामुळे तुम्हाला स्वतःशी आणि तुम्ही करत असलेल्या कामाशी अधिक जोडलेले वाटू शकते। बुधवारी जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असतो तेव्हा तुम्हाला आठवण करून दिली जाते की तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवण्याची गरज आहे। कन्या राशीत सूर्याची साथ असल्याने काहीही शक्य आहे। तुमची ताकद वाढवा आणि असुरक्षिततेला तुमच्या मार्गात येऊ देऊ नका। कन्या ऋतू तणावपूर्ण वाटू शकतो, विशेषतः शनी तुमच्या चार्टच्या भागात परत येत असल्याने। तरीही तुम्ही लिहित असलेली कथा तुम्हाला समजते आणि आता तुम्हाला पुढील 5 महिन्यात ती पूर्ण करण्याची संधी दिली आहे। शुक्रवारी जेव्हा चंद्र मिथुन राशीत असेल तेव्हा तुम्ही गोष्टीच्या तार्किक पैलूवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता, परंतु आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या भावनांशी जोडण्याचा आग्रह केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनपेक्षित आश्चर्य येऊ शकतात, जी तुम्हाला बरे होण्याच्या मार्गावर घेऊन जातील। वृषभ राशी 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान चंद्र मेष राशीत प्रवेश करत आहे आणि तुम्हाला विश्रांतीचे महत्त्व आठवते। स्वतःला शांत आणि रिचार्ज करा, जेणेकरून तुम्ही स्पष्टतेने पुन्हा उदयास येऊ शकाल। 10 सप्टेंबर रोजी चंद्र मंगळाचा विरोध तुम्हाला कधी एकांताची आवश्यकता आहे आणि कधी संबंध आव्हानात्मक आहे ते लक्षात घेण्यास मदत करतो। दोन्ही महत्त्वाचे आहेत, म्हणून त्यांचे काळजीपूर्वक संतुलन राखा।
तुमच्या कन्याशासित आत्मविश्वास आणि सर्जनशीलता क्षेत्रातील शनिवारी सूर्य बुध युती तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलाप प्रकल्प आणि लोकांना हो म्हणण्यास प्रेरित करते. स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करा आणि जे मजेदार वाटते त्यासाठी जागा मोकळी करा. एकंदरीतच वृषभ राशीला या आठवड्यात स्थिरता आणि वाढीवर भर दिला आहे. शुक्र तुमच्या घर आणि कुटुंब क्षेत्राला बळकटी देत असल्याने घरगुती बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कौटुंबिक बंध अधिक दृढ करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. आठवड्याच्या मध्यात बुध संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो, ज्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी किंवा सहकाऱ्यांसोबत भविष्यातील प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ते आदर्श बनते. आर्थिकदृष्ट्या मंगळ तुम्हाला मोजक्या जोखीम घेण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. संभाव्य समायोजनांसाठी 11 तारखेच्या आसपास गुंतवणुकीचा आढावा घ्या. मंगळवारच्या नक्षत्रांखाली प्रेम फुलते, कारण शुक्र तुमचे आकर्षण समृद्ध करतो. तुमच्या जोडीदाराशी खोलवर जोडण्यासाठी जवळच्या मेळाव्यांचे किंवा अचानक बाहेर जाण्याचे नियोजन करा. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे चंद्र आत्मनिरीक्षण आणि स्वतःची काळजी घेण्यास प्रोत्साहन देतो. विश्रांती आणि व्यायामाचा समावेश असलेली संतुलित दिनचर्या तुमच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. करिअरच्या बाबतीत शनी संयमाचा सल्ला देतो. मोठ्या बदलांपेक्षा वाढीव प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. रविवारपर्यंत सर्जनशील किंवा सांस्कृतिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी होणे तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करेल. तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि यश मिळवा. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस रविवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी गरजूंना दान करा. सर्वांशी प्रेमाने वागा. एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.